भेटतो ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजल्यात 8:30 9 वाजल्यात आणि मी पण उठलोय आणि हा बघा इवू पण उठली आहे. गुड मॉर्निंग इवू. आता जस्ट तिच्या मम्माने तिची बेड ओपन केला आणि आता तिला भूक लागली आहे, तर आता तिचं स्वेटर वगैरे ओपन करूया, मग तिची मम्मा तिला फीडिंग वगैरे करेल. किती मस्त गोड दिसते. आणि आज आहे इवूचं वॅक्सिनेशन, पण 3rd वॅक्सिनेशन आहे आज इवूचं. तर आज आपण जाणार पण आहोत लगेच सकाळी उठून डॉक्टरकडे. तर आता डॉक्टर येतात 11 वाजता वगैरे. तर आता आपण उठलो आहे, इवूला पण आज लवकर आंघोळ वगैरे घालून मग आपण घेऊन जाणार आहोत, कारण का वॅक्सिन नंतर काय माहिती इवूला आंघोळ वगैरे घालता येईल की नाही किंवा भेटेल किंवा नाही. म्हणून आम्ही ठरवलं आहे की इवूला आंघोळ वगैरे घालून घेऊन जाणार आहोत डॉक्टरकडे. तर आता इवूचं फीडिंग वगैरे झालं, तिला बर्फ वगैरे पण दिला आहे आणि आता वाजलेत 11:30 आणि डॉक्टरची अपॉइंटमेंट होती आमची 12 वाजताची. तर आता आम्ही इवूला घेतोय आंघोळीसाठी. आता मम्मा इकडे आहे, इवूची मालिश करते. इवू इकडे खाली झोपला आहे, तर आता मम्मा इवूची मालिश वगैरे करेल, मग आपण घेऊया इवूला डायरेक्ट आंघोळीसाठी. है ना इवू? चला आज इंजेक्शन देणार आहे डॉक्टर बंपीवर. हो, तू 4 मंथचा झाला ना, तर आज डॉक्टर तुला इंजेक्शन देणार. तर चला, तर ॲक्च्युली बंपवर नाही देत, पायावर देतात. आता 2 तर पायावर दिलेले. लॉकू या टायमाचा कुठे देतात? हा, तर पायावरच देणार आहे त्या टायमाला पण. मस्त अशी इवूची मालिश झाली. आता आपण घेणार आहोत तिला आंघोळ घालून. इवूची आंघोळ झाल्यावर लगेच इवूला तयारी करून आपण डायरेक्ट निघूया. आता आम्ही मस्त इवूला फ्रेश केलंय आणि आता तिला लागली भूक, तर ती रडते. तर आपण तिला आता फीडिंग करणार आहोत आणि आज तिला स्वेडल नाही करणार. आता फीडिंग करून डायरेक्ट तिला झोपली तर ती झोपेल, जर नाही झोपली तर आपण असंच तिला डायरेक्ट घेऊन जाणार आहोत. हो का? तर चला, आता तुझी मम्मा तिला फीडिंग करेल, मग आपण निघताना भेटूया. आणि आता इवूची फीडिंग झाली, तिला बर्फ वगैरे दिला आणि इवू लगेच झोपलाय. हे बघा इकडे. तर तिला आता हे बघा, तर आता इवू तर झोपली आहे. तर आपण आता काय करायचं? इवू झोपली आता हिला असंच घेऊन जायचं. चला, मग आपण इवूला असंच घेऊन जाऊया झोपेमध्येच, मग ती उठणार लगेच. तिला हात लावला की ती लगेच उठेल. तर चला, आता आपण निघूया. शेवटी इवा उठली बघा, कारण का तिला हलवलं की ती लगेच उठते. ऊन एवढं बेकार आहे. हा लाकू, हे बघा लाकू इकडे चाललाय. माझे डोळे उघडत नाही. डोळे तर उघडत नाही आणि आपली गाडी पण आहे. तर चला पटपट जाऊन इकडे थांब ना. हे बघा इवूला कसं बसवतं आजकाल मम्मा. तर चला, आता आपण निघालो आहोत. काय आता 3rd वॅक्सिनमध्ये तुला काय वाटतं? इवूला काय ताप वगैरे येईल? तसंही आम्ही नाही इवूला हेच देतो, पेनलेसवाला देतो, जेणेकरून म्हणजे आता आम्ही पहिल्यांदा इकडे देणार आहोत तळेगावमध्ये, नाहीतर नेहमी आम्ही इकडेच द्यायचो. हो, याचा आवाज खूप होता ना. हां, तर मी काय बोलत होतो की पहिलं आम्ही नेहमी तळेगावमध्ये आम्ही राहायचो वाशीला, तिथेच दिलं आहे त्या डॉक्टरकडे. आता आम्ही इकडे फर्स्ट टाइम देणार आहोत तळेगावमध्ये. तर इकडचं पेनलेस आणि तिकडचं पेनलेस काय माहिती, पण आम्ही त्या डॉक्टरला एकदा दाखवलेलं, तर तो बोललेला की जे तुम्ही पहिलं दिलं ते तुम्हाला भेटेल. म्हणजे सेम मेडिसिन्स, सेम म्हणजे इंजेक्शन्स वगैरे आहेत ते सेम ब्रँडचे. ऊन पण कसलं कडक आहे एकदम, आणि आमचा टाइम पण चुकीचा आहे निघायचा. आम्हाला ॲक्च्युली लेट झाला थोडासा 15 मिनटं, आणि आता वाजले 12:20.
चला पटपट जाऊन इवूचं वॅक्सिनेशन करून येऊया. आणि एक बरं आहे ना की डॉक्टर जवळ आहे. हो डॉक्टर एकदमच जवळ आहे आम्हाला, म्हणजे हार्डली 5 मिनिटाच्या ड्राईव्हवर आहे. मम्मानी कसं घेतलंय बघा इवूला, ऊनच एवढं खतरनाक. आणि आपल्याला तिथे वरती जायचं. खाऊ भेटतो ना, छान आहे का, छान छान आहे ना. चला बस आणि आता इवूचं वॅक्सिन झालं. इवू सोबत इवूची मम्मा पण रडली. ठीक आहे चालेल, चला आता घरी जाऊया. आणि आता इवूला आम्ही घरी घेऊन आलो, वॅक्सिन दिले. हे बघा इथे एक स्माइली आहे आणि इथे एक स्माइली. ओके ओके. तर तिला 5-10 मिनिटं फिडिंग नाही करायचे, मग 5-10 मिनिटानंतर आपण म्हणजे मम्मा तिला फिडिंग वगैरे करेल, तिथपर्यंत आपण तिच्याबरोबर जरासं खेळूया. ओके तर चला आपण तिला थोडंसं मेडिसिन वगैरे पाजून घेऊया. ओके. तर मम्मा आता फिडिंग करत होते इवूला. आणि काय आता सकाळपासून आम्ही काय बनवलं नव्हतं, तर आता मी घेऊन यायला चाललंय पार्सल जेवण. तर चला आज माझा पण मूड होता थोडंसं आज काहीतरी खायचं, रोटी बिटी. तर चला आपण पटकन जाऊन पार्सल घेऊन येऊया. आणि ऊन एवढं आहे ना म्हणून फुल स्लीव्ह घालून चाललोय. पटकन जाऊन स्कूटीवर जाऊन घेऊन येऊया. तर आता आपण पार्सल वगैरे घेतलेलं आहे. तर चला आता ऊन जाम आहे म्हणून काय शूट नाही केलं, आता जाऊया डायरेक्ट घरी. चला. तर आता मी आलो आहे घरी. इकडे इवूचं पण फीडिंग वगैरे झालं आहे मम्माने करून. तर आता आपण इवूला स्वेडल करतो. मग इवू स्वेडल करून इवू झोपेल, मग आपण जेवण करूया. तर आता मम्माने इकडे घेतलं इवूला झोपवायला. इवू लगेचच झोपेल. ठीक आहे झोपली पण. आणि तसंही तिचं वॅक्सिन होता ना आज, तर तिला पण जरासं औषध पण दिलं आम्ही. तर आता ती लगेच झोपेल. चला आपण पण आता झोपली आहे, तर आपण आता लगेच जेवण करूया. तर हे बघा आपण काय घेऊन आलेलो आहे. हे चिकन पेशावरी आहे, रोटी आहे, दाल फ्राय आहे आणि ही लॉकरची प्लेट आहे आणि ही लॉकरची खुशी आहे. तर चला आपण जेवण घेऊया. इवा लगेच झोपली पण आहे. आपण पण जेवण करूया आणि मग रेस्ट करूया. तर आता आपलं मस्त जेवण झालं, एकदम पोट भरून जेवलं. लॉकू पण बघा केवढा जेवला. जेवलोय की भाई, लॉकू लगेच पेंगटलंय मी. तर आता आपण आणि तसंही झोपायचं आता. झोपायचं तर आहे आता. तर आता आपण जेवण वगैरे झालं, आपण आता डेझर्ट खाणार आहोत, जे आपण काल घेऊन आलेलो ते. हे बघा यांनी एवढं फिनिश केलं आणि डेझर्ट. हे डेझर्ट आम्ही बघा ह्याच्यामध्ये मी टाकलं. नाही, काल एकट्याने एवढं फिनिश केलंय हे. तर चला आता डेझर्ट पण खाऊन घेऊया आणि मग रेस्ट करूया. मग भेटूया इवा उठल्यावर. आणि आता वाजले संध्याकाळचे 6-6:30 आणि आपण उठलो, इवू पण उठली आहे. आणि इकडे बेडवरून खाली ठेवलं आहे. आणि आज इवूचा वॅक्सिन होता, तर इवू बघा तरी पण त्या मनाने इवू एकदम फ्रेश आहे. आता आपण तिचं स्वेटर वगैरे ओपन करूया. तर आता इवूचं मस्त फिलिंग वगैरे झालेलं आहे. इवूला इकडे मी बर्फसाठी घेतलं आहे आणि मम्मा इकडे बाकीचं कामं करतोय, उशांना कवर घालतोय बघा. आणि इवूचा बर्फ वगैरे देऊन झाला, इवूला इकडे ठेवलेलं. तर मम्माने लगेच तिला चेंज वगैरे केलं आणि फ्रेश वगैरे करून ठेवलं. आता मम्मा जरासं तिच्याबरोबर खेळते आहे आणि आता तिला परत लागली आहे भूक असं वाटतंय. तिला लागले. आता तिला भूक लागली आहे, तर आता मम्मा थोड्या वेळ खेळून तिला फीड करेल. आता जस्ट मी इवू सोबत खेळत होतो आणि मम्माला बोललो कॉफी बनवायला, तर आपली मम्मा बघा लगेच आपल्यासाठी कॉफी रेडी करते. आता खूप खेळत होतो मी तिच्यासोबत, तर आता कॉफी पिऊन मम्मा लगेच तिला फीडिंग करेल, कारण का आता तिला ॲक्च्युली खूप भूक लागली. थोडं फक्त तिचं माइंड डायवर्ट करायला खूप खेळलो, ती खूप हसत होती. तर मम्मानी मस्त आपल्याला कॉफी दिलेली, आपण इकडे कॉफी पित होतो. आणि हे बघा मम्मा सरप्राईज घेऊन आलाय, इवूला घेऊन आलाय बाहेर बर्फ द्यायला. तिला आता जस्ट फीडिंग वगैरे केलं मम्मानी आणि तिला बाहेर घेऊन आली बर्फ देण्यासाठी. आणि आपण सर कॉफी पित होतो तिथपर्यंत मम्मानी पण कॉफी पिऊन झाली. मम्मा लय फास्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्या गोष्टी फास्ट करतो. हे बघा
आता वाटतंय की इवा झोपेल कारण का तिला आली आहे झोप. तर आता कदाचित तिने दूध बाहेर तर हिवूला क्लीन वगैरे केलं. हिवूने दूध सांडलेलं तर. आणि मम्मा आता तिला मेडिसिन देते. तर हे मेडिसिन जरा फीवर आणि ह्याच्यासाठी असतं. ते आज वॅक्सिन घेतलं ना तिला तर फीवर नाही येण्यासाठी. आणि तसंही आम्ही पेनलेस वॅक्सिन घेतो तर मग त्याच्यामध्ये काय असं बेबीला सूज वगैरे नाही येत आणि असं ताप वगैरे येत नाही. पण डॉक्टर यांच्या साईडने एक देतात प्रिकॉशनसाठी तर ते आपल्याला द्यायला लागतं 2 दिवस. तर अजून तर काही ॲक्टिव्ह आहे अजून तर तिला काय असं हे झालं नाही आहे. तर ठीक आहे हे बघा. आणि असं वाटतंय आता तिला झोप आली आहे म्हणजे मम्मा झोपेल असं वाटतंय तिला कारण का बराच वेळ ती जागी आहे. आणि आता मस्तपैकी इवूला केले आम्ही स्वेटर आणि मम्मा झोपवते इवूला. चला आता इवू जरा वेळ झोपेल आणि मग आपण उठल्यावर भेटूया इवूला. आता मम्मानी मस्त इवूला झोपवलंय. इवू आता त्या रूममध्ये झोपली आहे. आपण तिला दाखवू नाही शकत कारण का ती आता ना एवढी स्मार्ट झाली ना की लगेच दरवाजा उघडला की लगेच तिचा डोळा पण उघडतो एकदम बारीक आवाजामध्ये. तर आता आपण डोकं जाऊया. तर आता उद्याचा मेन्यू आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आपण काय घेतलंय. तर मम्माचा फेवरेट. तर आता मम्मा त्याला साफ करते बघा. पापलेट. आणि ही मम्मा दर आठवड्याला तिला खायचंच असतं. तर आता मम्मा कारण का माझी सुकी मच्छी नाही आहे ना तर मग मला मी दांडा खात नाही. मग काहीतरी पाहिजे ना मला खायला. बरं तुझं कुठे मी तुला बोलतच नाही काय. बरोबर आहे की नाही. ती बोलतेच बरोबर. रॉंग असूच नाही शकत लॉकू आपली असते मला कशी. तर इकडे तिने बोलतो मला काय बोलतो सांग. चांगलं तर बोललो लॉकू. काय बोललो तुला. चुप. तर आता इकडे लॉकूने सगळे फिश वगैरे क्लीन करून घेतल्या. आता लॉकू त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे. आजसाठी तर नाही आहे कारण का आज तर आपण बाहेरून मागवलेलं जेवण. तर दुपारचं फुल जेवलो आपण. एवढं जेवलेलो हो की फुल पेंगाच आहे. एकदमच झोप आलेली. तर आम्ही झोपलो वगैरे मग. तर आता हे उद्यासाठी आहे. तर मम्मा आता ते मॅरिनेट वगैरे करून ठेवणार आहे. आणि काय बनवणार आहे त्याचं. हां भात डाळ आणि फ्राय मच्छी. ओके. तर ते रस्सा वगैरे नसणार आहे. मला वाटलं रस्सा वगैरे बनवणार आहे. तर मग उद्याचा मेन्यू असणार आहे डाळ भात आणि फ्राय मच्छी फ्राय पापलेट फ्राय. मस्त लागतं. एक नंबर लागतं असं नॉर्मल जेवण. मला तर आवडत नाही मच्छी पण काय आठवड्यातून एकदा खायची. तर हे केलं आता लॉकोनी मॅरिनेट. आणि लॉकोच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. फिश खाण्यामध्ये लॉकोची खुशीच वेगळी आहे. तर आता आपण त्याला सिल्वर फॉईलने पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून जाणार आहे. आपण डायरेक्ट त्याला उद्या बनवणार आहे. हे आपलं जस्ट फिश वगैरे मॅरिनेट करून झालेला. आणि वाजलं 9:15 आणि आपल्याला आवाज आला. हे बघा इवू. हाय इवू. ती आता या टायमाला ना फक्त अर्धा तासच झोपते. तिचा झोपेचा टायमिंग झालाय रात्रीचा 11:30-12 वाजता. तेव्हाच ती गार झोपते. त्याच्या अगोदर झोपतच नाही. त्याच्या अगोदर अर्धा तासात उठते. तर आता मम्मा इवू बरं खेळते. इवू बघा किती बोलते. यो 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 ये नन्नू ग हा हे खाली ठेव हा खाली ठेव हा अग चिडलाय. तर आता अजून ती झोपत पण नाहीये. आता तिचे फीडिंग वगैरे झाले. मम्माने तिला बर्फ वगैरे पण दिलाय. तर बघू आता ती किती वाजता झोपेल वगैरे कारण का आता आम्हाला जेवण वगैरे पण करायचं. वाजलेत 10:30. तर बघूया आता किती वाजता ती झोपेल. हे बघा हे बघ किती पकडून वगैरे ठेवते बघा. सोडू कर सोडू कर अगं शोध ना शोध डुब्बो माझा लबाड आहे. दादा कुठे दादा कुठे हे बघा. दादा कुठे दाखव कुठे खाली आहे तिकडे कुठे समोर आहे ना दादा. खाली बघतोय इवू इकडे डॅडा. बघ दादा बघ. हाय हो व्हेरी नाईस. येस इकडे आहे डॅडा. तर ठीक आहे.
तर आता आम्ही थोड्या वेळात जेवण वगैरे करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर Subscribe सबस्क्राईब करा. करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.